हालेलुया. चला या आपण सर्वजण देवाची स्तुती करूया. आजचा हा जो दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांसाठी बनवलाय त्या दिवसामध्ये आपण सर्वजण मिळून आनंद करूयात माझ्या प्रियांनो हालेलुया. आणि त्याला महिमा देऊयात. चला आपण Thank you, सर्वांनी Jesus. प्रार्थना करूया. थँक्यू. धन्यवाद येशू राजा. तुझे आभार मानतो परमेश्वर, तुझी स्तुती करून तुला स्तोत्र करतो. धन्यवाद येशू, तू अद्भुत आहेस परमेश्वर. तुझं धन्यवाद देतो आणि तुझ्यामध्ये आम्ही आनंद करतो प्रभू. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. हो परमेश्वर, तू वाढला जाणे शक्य जातो. सर्व महिमा तुलाच मिळो. प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान. मैं कदे हुए घटूं, रहे उसी का ध्यान. वो बड़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. धन्यवाद येशू राजा. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे. उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. धन्यवाद येशू राजा. सर्व चालतो परमेश्वर. होय बाप्पा, आजचा दिवस तू बनवलाय बाप्पा. प्रत्येक नवीन दिवस तू आम्हाला दाखवतोस राजा. तुला धन्यवाद देतो परमेश्वर. तुला उंचावतो माझ्या राजा. सर्व गौरव तुला आणि तुलाच देऊन परमेश्वर. Thank you, ही Jesus. प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणतोय. आमेन. प्रेज द लॉर्ड प्रियांनो. या आपण सर्वजण म्हणून आता आपल्यामध्ये ब्रदर शुभम आपण आज यांची साक्ष ऐकूयात की परमेश्वर त्यांना किती अद्भुत रीतीने रविवारच्या या सभेची युट्यूबद्वारे जी पास्टरची सभा आपण पाहतो, ज्या प्रार्थनेद्वारे त्यांना कशा रीतीने आशीर्वाद देवपणे केलेला आहे आणि त्याचबरोबर जे शौर्य देशमुख आहे त्याची साक्ष ऐकूयात की परमेश्वराने त्याला किती सुंदर रीतीने आरोग्य दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी सर्व गौरव प्रभू येशूला देतो. जसं माझी मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये पाय, गुडघे आणि माझी पूर्ण पाठ एवढी दुखत होती की मला ते सहन होत नव्हतं. आणि मी रात्री म्हणजे सकाळी झोपेतून उठलो तरी मला 15 मिनटं बेडवरून हलता येत नव्हतं, एवढी माझी पाठ दुखत होती. पण जसं की मागच्या रविवारी पास्टरांनी शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रार्थना केली की ज्यांचे गुडघे दुखत आहेत आणि पाठ दुखत आहे त्यांना ह्या क्षणी प्रभू आशीर्वादित करत आहे आणि हिलिंग देत आहे. तर मी सर्व गौरव प्रभू येशूला देतो. त्या क्षणी मी प्रार्थना केली आणि देवाने मला आरोग्य दिलं आणि मला हा पूर्ण आठवडा त्या रविवारपासून आजपर्यंत देवाने मला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन दिला नाही आणि माझा विश्वास आहे देवाने मला त्या पाठदुखीपासून आणि गुडघेदुखीपासून पूर्णपणे मोकळं केलं. म्हणून मी सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतो. मला कस तरी होत होतं घशात, मला जीव पण वाटत नव्हतं. मग पास्टरांनी माझी प्रेयर केली, मग मला बरं वाटलं. धन्यवाद येशू.
प्रेज द लॉर्ड प्रियानो. या आपण सर्वांनी पाहिले की परमेश्वर किती अद्भुत आहे, किती महान आहे. तुम्ही ज्या ठिकाणाहून कधीही परमेश्वराला हाक मारताल तर तो उत्तर देतो, तो आपल्याला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आणि त्या सुंदरशा आरोग्यासाठी दोघांनाही परमेश्वर किती सुंदर रीतीने आरोग्य दिलं. सर्व गौरव आपण प्रभू येशूच्याच नावाला देऊया. प्रेज द लॉर्ड प्रियानो. आपण सर्व तयार आहात का देवाच्या वचनाकडे वळण्यासाठी? आपल्यामध्ये आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास आहेत. आपण सर्वजण मिळून देवाच्या वचनाकडे वळूयात. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Wonderful time, my dear people, अद्भुत वेळ माझ्या प्रियांनो. to come and share the word with you all, my dear people. तुम्हा सर्वांपर्यंत येऊन देवाचा शब्द सांगणे. Amen. You all are very precious in the God's sight, my dear people. तुम्ही सर्वजण देवाच्या नजरेमध्ये मौल्यवान आहात. And I'm really happy to come and preach the word of God to you all. आणि मला फार आनंद वाटतो की तुम्हापर्यंत येऊन मी देवाचा शब्द गाजवते. It's give me a joy to come and preach you the word to you all. आणि तुम्हा सर्वांपर्यंत येऊन शब्द गाजवण्यामध्ये मला फार आनंद So you मिळतो. all just close eyes and look to God before the word. तर आपण सर्वजण डोळे बंद करून देवाच्या वचनाकडे वळण्यावर प्रार्थनेत जाऊया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, once again we all come before your throne of grace. पुन्हा एकदा मी तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. What a joy to come in your presence and to lift up your name higher and higher, O Master. प्रभू किती मोठा आनंद आहे तुझ्या सानिध्यामध्ये येऊन तुझ्या नावाला उंच आणि उंच करणे. Wonderful testimonies people are giving and they're glorifying your name, O Master. आणि परमेश्वर तू लोक अद्भुत अशी साक्ष देत आहेत आणि ते तुझ्या नावाला गौरव And देते. you're doing marvelous in the people's life, O Master. आणि प्रभू तू लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य Oh करत Father, आहेस. we thank you, Lord. पिता आम्ही तुझे आभार That you are मानतो. reaching to the people in every houses and to the people and you're blessing them and showing them I am the God who gives you all, O Master. आणि प्रभू परमेश्वर तू प्रत्येक लोकांच्या घरी जाऊन तू त्यांची भेट घेत आहे आणि तू त्यांना आशीर्वादित करत Oh, आहे. and they are testifying your name, Lord. They are glorifying your name, O Lord. आणि प्रभू ते सर्वजण तुझ्या नावाला गौरव देत आहेत, तुझी स्तुती ते करत आहेत. प्रभू Thank you, Jesus. धन्यवाद, Thank you, प्रभूजी. Father. Once again, Lord, I pray. Speak to all of us, O Master. प्रभू मी तुझे पुन्हा एकदा आभार मानतो आणि प्रार्थना करतो. प्रभू तू प्रत्येकाशी तू We बोल. all need your guidance, O आम्हा Master. प्रत्येकाला तुझ्या मार्गदर्शनाची गरज Dear आहे. Holy Spirit, you are the best who can guide our life, O Master. प्रिय पवित्र आत्मा जो आम्हाला तू चांगला उत्तम ते मार्गदर्शन And करणारा we तूच all are आहेस. learning about the Holy Spirit, O तर Master. आम्ही जसं सर्वजण आता पवित्र आत्मा शिकत आहोत. Help us, Lord. आम्हाला मदत Holy कर Spirit, प्रभूजी. help us, reveal us that we may testify that we may glorify the Lord, O Master. तर पवित्र आत्मा तू आम्हाला मदत कर, आम्हाला मार्गदर्शन कर, जे आम्ही परमेश्वराचा गौरव Oh, करू. thank you, Jesus. धन्यवाद, Oh, we येशू. bless your Lord. तुझ्या नावाला मी Oh, आशीर्वादित thank you, करतो. Jesus. धन्यवाद Thank येशू. you, Father. धन्यवाद All पिता. glory to be your name, O Father. सर्व गौरव As तुझ्याच we have नावाला. come, we have start. We remember all the pastors, the evangelists, the apostle, the teacher, the bishop, the wife, the children, everyone. We bless in the name of Jesus. आणि आम्ही आता सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्थिक, संदेष्टे, बिशप, त्यांची संपूर्ण सेवकाई कुटुंबाची आम्ही आठवण करून प्रार्थना करतो. तू त्यांना आशीर्वादित कर प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पिता Psalms परमेश्वर. 122:6. Let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये In असते. Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord, my dear people. तर प्रभूची स्तुती असो माझ्या प्रियांनो. So we are all in the subject of the Holy Spirit, my dear people. तर आपण सर्वजण पवित्र आत्म्या विषयावरती शिकत आहोत. Amen. And very quite interestingly, the Holy Spirit is leading us to go into the depth of the Word of God, my dear आणि people. फार सुंदर रीतीने आपल्याला पवित्र आत्मा खोलवर पर्यंत आपल्याला तो शिकवत Amen. The आहे. last week we have learned from the 2 weeks we are in the depth of the farmer, he sows in the seed in the ground, my dear people. आणि जसं आपण गेल्या आठवड्यामध्ये शिकलो माझ्या प्रियानं, त्या ठिकाणी जो शेतकरी जो आहे तो शेतामध्ये पेरणी करतो. Amen. And a wonderful parable Jesus gave us in different level, and that we could meditate in that word of God through that parables, and we have to know the heart where the seed is really sown in the depth, and really the God is doing the process in our life or not, my dear people. आणि जसं माझ्या प्रियानं आपल्या प्रभू येशू ख्रिस्त त्या सुंदरशा दाखल्यामध्ये आपल्याला सांगत आहे की ते जे बीज जे आहे ते खोलवर पेरलं गेलंय, कारण ती जी प्रक्रिया जी परमेश्वर करते ती प्रक्रिया होती. And the Holy Spirit has taken us in the depth of the seed, my dear people. आणि आपल्या पवित्र आत्म्याने त्या खोलवर त्या बियामध्ये नेलेलं आहे. Amen. And very interestingly, my dear people, and God also spoke about the vine and the branches, my dear people. We should be attached. The branch should attach the vine. आणि जसं माझ्या प्रिय आपण द्राक्षवेल आणि फाट्यांबद्दल पण शिकत आहोत की त्या ठिकाणी फांद्यांनी त्या
द्राक्षवेलीला जडून असलं Amen. पाहिजे. And it said if that branch is not bearing the fruits, he says that my father will just cut it off and put it in the and it will burn, my dear people. आणि जो फाटा फळ देणार नाही तर Put त्या it in the ठिकाणी fire. आणि त्या ठिकाणी काय सांगितलं की जो फाटा फळ देणार नाही तर त्याला कापण्यात येईल आणि माझा जो पिता आहे तो त्याला अग्नीत टाकण्यात Amen. येईल. And first the father will he will prune that he may bear fruit, my dear people. त्याच्या अगोदर त्या ठिकाणी काय होतं की माळी काय करतो त्याला फळ येण्यासाठी त्याची छाटणी That's करतो. how Jesus says, I am the vine and my father is the wine dresser, my dear people. And he prunes, my dear people, and that we may bear more fruits in our life, my dear people. कारण जसं प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला की मीच खरा द्राक्षवेल आणि माझा पिता बाप माझा माळी आहे आणि तो काय करतो आपली छाटणी करतो. Without the Holy Spirit, there is no growth in our life, my dear people. म्हणून माझ्या प्रियानो पवित्र आत्म्याशी आपल्या जीवनामध्ये वाढ नाही. Amen. This body is there, but this body needs a Holy Spirit. A body needs to drive the our life, my dear people. आणि ह्या शरीराला चालवण्यासाठी आपल्याला त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. ते पवित्र आत्मा Amen. आपल्याला चालवतो. Like the ship is driven by the small or the captain, my dear people. The whole ship is moved same way. This body to be driven by the Holy Spirit, my dear people, because without the Holy Spirit, this body is nothing, my dear people. आणि जसं माझ्या प्रिय आपल्याला माहिती आहे की जहाज देखील एवढी मोठी जहाज असते पण ते चालवण्यासाठी फक्त एक कॅप्टन असतो लहान कॅप्टन त्या ठिकाणी ते जहाज चालवतो. त्याच प्रकारे आपल्या पूर्ण शरीरासाठी या जीवासाठी पवित्र आत्मा आपल्याला तो चालवतो. Amen. And Bible teaches about the goal of the believers, or we can say the Christian life, my dear people. आणि बायबल आपल्याला ख्रिस्ती लोकांच्या जीवनाबद्दलचं जे ध्येय आहे त्याच्याबद्दल Amen. शिकवतं. It is become and it become we have to become like Jesus. That's what the Bible teaches us, my dear people. आणि आपल्याला बायबल काय सांगतं की आपल्याला प्रभू येशू सारखं वागायचं आहे Amen. त्याच्यासारखं राहायचं The आहे. goal of every Christian. What is the goal? It is a goal that we should become like Jesus. But how will become like Jesus? Unless the Holy Spirit come in our lives and anoint us, we cannot become like Jesus, my dear people. आणि जसं माझ्या प्रियानो आपल्याला सर्वांना जे ख्रिस्ती जे आहे ते प्रत्येकाने प्रभू येशू सारखं बनायचं आहे. तेच आपलं ध्येय आहे. ते ध्येय पूर्ण कसं होणार जोपर्यंत पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करणार तोपर्यंत ते होणार Very नाही. important, my dear people. And we need that and for the Holy Spirit to come in our life, like we need to become first give our life, the surrender our life, and the Holy Spirit come in our lives, and he changes from inside to outside, my dear people. आणि पवित्र आत्मा आपल्या जीवनाला चालवण्यासाठी त्या अगोदर आपल्याला समर्पित व्हावं लागतं आपल्याला स्वीकारावं लागतं आणि मग त्याच्यानंतर पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्य I mean, that's the Bible teach about the goal of the Christian, or we can say the believer's life, my dear people. आणि तेच आपल्याला बायबल सांगते की जे विश्वासू किंवा जे ख्रिस्ती आहेत त्यांचं जे ध्येय जे आहे तेच आहे. Amen. Amen. And to become like Jesus, that Paul, my dear people, he don't know Jesus, but Jesus revealed himself, and the Holy Spirit, my dear people, made him like Jesus. As Jesus did, he was on the way of the Jesus, my dear people. जसं आपण पौलाच्या जीवनातून पाहतो की पौलाला येशू कोण आहे म्हणजे येशूला ते प्रत्यक्षात पाहिलेलं नव्हतं पण येशूने त्याला प्रगट झाला त्या ठिकाणी पौलाला आणि तो बरोबर त्या ठिकाणी येशू सारखाच राहत होता येशू सारखा वागत Amen. होता. And when we become like Jesus, आणि जसं येशू सारखं बनतो amen, for our personal growth, when we know the Christian growth, it's a growth for a personal growth, my dear people. आणि जसं आपण ख्रिस्ती या नात्याने जसं आपण येशू सारखे बनण्याचा प्रयत्न करतो जी आपली वाढ आहे ती आपल्या वैयक्तिक वाढीसाठी Amen. असतं. Amen. The personal growth, my dear people. जसं आपली वैयक्तिक वाढ होते Amen. For the sake of others. That is the most important. The Holy Spirit comes in our life for others. Jesus lived for others. He will reveal us that we should not live for ourselves, we live for others. That is the believer life, my dear. That is the goal. That is the Bible teaches us, my dear people. आणि जसं आपल्याला बायबल जे शिकवतं त्यानुसार जसं आपली वैयक्तिक वाढ होते आता आपल्याला जे जीवन जे आहे जसं येशू स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगला तशाच पद्धतीने आपल्याला देखील Amen. इतरांसाठी The question will always be asked to ourselves, my dear people, why our spiritual growth, why we are so thirsty, why we are longing to the growth, why we need the anointing in our lives, why the Holy Spirit we are ready to that God to anoint our life, my dear people. आणि जसं आपल्या आत्म्याला नेहमी प्रश्न असतो की का आपल्याला अभिषेक हवाय का आपली वाढ व्हायला पाहिजे का आपण देवामध्ये अजून जास्तीत जास्त खंबीर व्हायला Amen. पाहिजे. The most, my dear, why we need the anointing, my dear, but the most important thing, why we need the anointing in our lives. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या जीवनात आपल्या अभिषेकाची का गरज Amen. पडते. I'll take you one the subject, my dear people, where the Holy Spirit led me, my dear. It's a very beautiful of the Holy Spirit that He restores. The Holy Spirit restores our life, my dear people. How will the restoration comes? We'll learn. But in this small illustration, I'm taking you in the depth
then I will take you the restoration of our life, my dear people. तर माझ्या प्रिय जसं पवित्र आत्म्याने खूप सुंदर असं एक उदाहरण दिलेलं आहे की आपला जो जीव जो आहे त्याला तो परमेश्वर कशा प्रकारे पुन्हा म्हणजे ताजा तवाना कसा करतो. Amen. Restoration म्हणजे पुन्हा नवीनकरण कसं करतो, नवीनीकरण रेस्टोरेशन. तसं एक घराला पुन्हा रेस्टोरेशन करायचं म्हणजे नवीन करणं, दॅट इज कॉल्ड रेस्टोरेशन. द बॉडी ऑल्सो नीड रेस्टोरेशन, माय म्हणजे डियर आपल्या पीपल. नूतनीकरण कसं म्हणतो आपण तशा पद्धतीने की नवीनीकरण जे करणं आहे ते आपल्या That is why this शरीराला body, that I say, a personal growth. A body need a personal growth. Amen. The personal growth. Why? Because we need the anointing of God in our life, my dear people. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रिय जसं आपल्याला आपली वैयक्तिक वाढ असणे गरजेचे, आपल्या शरीरासाठी ती वैयक्तिक वाढ होणे अत्यंत गरजेचं आहे. Hallelujah. Amen. Praise the Lord. Hallelujah. Amen. We need to really grow. Amen. That's the growth of a personal life. आणि खरोखर आपल्याला वाढलं पाहिजे आणि तेच आपल्या जीवनाचं वैयक्तिक वाढ आहे. Amen. But see, every believer needs three things in his life. Three things he need to be asked a question, my dear people. आणि म्हणून प्रत्येक विश्वासूने आपल्या स्वतःला एक 3 प्रश्न विचारणं गरजेचं आहे. Amen. Just take it, my dear. Very important, very interesting, my dear. 3 questions you need to be asked, my dear people. 3 प्रश्न स्वतःला विचारणं फार महत्त्वाचे आहे. Amen. When you want to become like Jesus, the 3 questions need to be asked in our life, my dear people. जर तुम्हाला येशू सारखं बनायचं तर आपल्या स्वतःला 3 प्रश्न विचारणं गरजेचे Amen. आहे. The first, what do I believe? Hallelujah. सर्वात पहिलं म्हणजे की मी काय कशावर विश्वास ठेवावा, Amen. What do I believe? म्हणजे मी काय करण्याने मी विश्वास ठेवला Amen. पाहिजे. Amen. Second is, what should I do? Hallelujah. दुसरं म्हणजे मी काय केलं पाहिजे. What should I do? मी दुसरं म्हणजे काय मी काय केलं Amen. पाहिजे. And third, who I am becoming. Hallelujah. आणि तिसरं म्हणजे की मी कोण बनणार आहे, कोणासारखं मी बनणार? कोणासारखं बनणार Who आहे. I am becoming. See, the 3 questions we need to ask as we are like a believer or a Christian, my dear people. तर आपण ख्रिस्तियन नात्याने आपल्या स्वतःच्या जीवनात 3 प्रश्न आपण नेहमी विचारले पाहिजे. Amen. Amen. What do you believe? की आपण काय विश्वास ठेवतो, Amen. What do you I believe? की मी विश्वास काय ठेवते, What should I do? की मी काय करत आहे Amen. And who I am becoming. Hallelujah. आणि मी कोणासारखं बनत Amen. आहे. The first thing, my dear people, what do I believe? It says the thinking about the thinking, my dear people. What you think in your mind, and what you think. Hallelujah. That is the what do I believe. आणि जसं पहिली बाब जे आपण पाहिली की जे मी कशावर विश्वास ठेवतो ते म्हणजे की आपण काय पाहतो. Amen. Second, what should I do? Hallelujah. आणि दुसरं म्हणजे की मला काय करायचं First was आहे. think. Second was the act, my dear people. मला काय करायचंय. Amen. Second was the act, my dear people. 3 questions. The second question is the act, my dear people. जसं पहिलं जे आहे ते विचार करण्याबद्दल होतं, पण दुसरं जे ते कृती आहे माझ्या प्रिय की मला काय And करायचं. third, and who am I becoming, my dear आणि people? तिसरं म्हणजे मला कोणासारखं बनायचं आहे, Like Jesus. Hallelujah. प्रभू येशू सारखं. Simple, my dear. 3 questions. खूप सोपं आहे. Amen. Think, act, and like become like Jesus, my dear people. 3 गोष्टी सोप्या आहेत. पहिले ते विचार करा, कृती करा आणि तिसरं म्हणजे येशू सारखे बना. हा, विचार करा, कृती करा, मग येशू सारखं व्हा. Hallelujah. Amen. We should think as a believer. What is my role? Why I need the anointing? It's not only the anointing to receive, like when we pray, we see the churches, my dear people, when a person pray and he anoints, the Holy Spirit comes, the Holy Spirit fire come upon, he shivers, he fell down, my dear people. The anointing comes, my dear people. आणि ज्या पवित्र आत्मा येतो माझ्या प्रियाला, जो अभिषेक येतो त्यावेळेस ते पूर्ण थरथरतात, त्याच्यामध्ये पूर्ण पवित्र आत्मा ते भरले जातात. Amen. आणि तो त्याला समजतात. But there's always one question asked, my dear people. We need to ask one question: why I need the Holy Spirit? आणि Hallelujah. नेहमी एक प्रश्न आपण समजला पाहिजे की मला अभिषेकाची का गरज Why आहे, I need the Holy Spirit? मला पवित्र आत्मा का हवा Yes, we आहे. all need the Holy Spirit to know Jesus, my dear people. हो, आपल्या प्रत्येकाला येशूला जाणून घेण्यासाठी पवित्र आत्म्याची And the गरज Holy असते. Spirit already has anointed you all, my dear people. आणि पवित्र आत्म्याने आपल्या अगोदर सर्वांना अभिषेक Already केलेला He आहे. has come, we have received it, the Holy Spirit, my dear people. आणि अगोदरच पवित्र आत्मा आपण स्वीकारलेले आहे. But always when we come, why we need the anointing always? Hallelujah. That is a question, my dear. Why we need the anointing on our life always, my dear people? पण आपला प्रश्न असा आहे की आपल्याला प्रत्येक वेळेला मग पवित्र अभिषेकाची का So I was गरज just like one man of God gave a simple statement. He said, a person, why he need anointing again and again? Hallelujah. Yes, we need the anointing, the added anointing, my dear people, to increase our growth. But he asked one question: why the person need the anointing, my dear people? असं एका देवाच्या सेवकांचा मी संदेश ऐकला. त्यांनी सांगितलं की एखाद्या अभिषेक म्हणजे एका व्यक्तीला, जो विश्वासणारा व्यक्ती आहे, त्याला प्रत्येक वेळेला नेहमी अभिषेकाची गरज का पडते. Amen. आमेन. त्याचा प्रश्न केला. So he said, so God will ask you
first I anointed you. What you did with that anointing? Hallelujah. म्हणजे त्यांनी उत्तर दिलं की परमेश्वर जो आहे तो आपल्याला विचारला की ज्यावेळेस मी तुला पहिल्यांदा अभिषिक्त केलं त्या अभिषेकाचं तू काय तू केलं? काय केलं? मग तुला मी अजून देईल, पण ते anointingला मध्ये तू काय केलं? Oh, hallelujah. I was like my message, like I was the preparing of the message, and that message, I said it is something where it was speaking. I had to speak to my people, the church people. जसं मी संदेश तयार करत असताना ज्यावेळेस मी हे ऐकलं त्यावेळेस मला समजलं की मी माझ्या लोकांशी बोललं पाहिजे. Amen. Yes. This is the question. अभिषेक पहिला दिलं, ते अभिषेकाचं काय केलं तुम्ही? Hallelujah. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की त्या अभिषेकाचं तुम्ही काय केलं? Oh, hallelujah. Praise the Lord. It's a wonderful. I'll go into deep, my dear people. But I want to take you, my dear people. See, think and to become like Jesus, my dear people. तर म्हणून त्या ठिकाणी विचार करा, कृती करा आणि येशूसारखे बना. Now, my dear people, so before entering this, but I want to take something where I told you on the Fridays, I speak about the Cain and Abel, like what mysterious, how God restores on our life, my dear people. And without the Holy Spirit, we cannot restore, my dear people. Only Holy Spirit can restore our life. But we'll go into the where it starts from the garden, my dear people, of Eden, my dear people. आणि जसं माझ्या प्रेमी शुक्रवारच्या सभेत तुम्हाला बोललो होतो की मी रविवारच्या सभेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काईन व हाबेल आणि सुरुवातीपासून मी तुम्हाला एकदा स्पष्टीकरण देईल. तर आपण आज पाहणार आहोत की एदेन बागेमध्ये काय I घडलं. mean, now we'll all open once again, my dear people. You said, oh, why we have to go again to Genesis? My dear people, all are linked from Genesis to Revelation. We all have to learn, and we need to grow, my dear people, that we may think, act, and become like Jesus. आता आपण म्हणत असतो की पुन्हा आपण सुरुवातीपासून का पाहायचं, पण उत्पत्ती ते प्रगटीकरण सर्व काही ते प्रगटीकरणच आहे. तर आपल्याला त्याच्यानुसार काय करायचे, विचार करायचे, कृती करायचे आणि येशूसारखं I बनायचं mean, आहे. now, my dear people, you all know the story of Adam and the Eve. आता आपण प्रत्येकाला माहिती आहे माझ्या प्रियानं आदम व हव्वाची Amen. गोष्ट. God designed God on His own image. He has created the Adam, my dear people, and by the ribs He formed the Eve, my dear people. कारण परमेश्वराने काय केलं की स्वतःच्या प्रतिरूपामध्ये आदामाला निर्माण केलं आणि आदामाच्या फासळीद्वारे त्याने हव्वेला Amen. बनवलं. And He gave everything to Adam and Eve, the garden which God has wonderfully, very beautifully, like greenery, He gave into the hands of both of them, my dear people. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराने त्या ठिकाणी खूप सुंदर रीतीने अद्भुत रीतीने जे संपूर्ण हिरवगार जे एदेन बाग जी बनवली होती ते एदेन बाग जी मशागत करण्यासाठी सांभाळण्यासाठी त्या दोघांच्या Amen. हातात. And God said, be fruitful and increase in numbers, fill the earth with and subdue subdue it. आणि परमेश्वराने त्यांना काय सांगितलं की तुम्ही फळद्रूप व्हा, आशीर्वादित व्हा आणि संपूर्ण तुम्ही हे म्हणजे उन्नती Amen. करायची, वाढ Amen. करा. Now, my dear people, that God also said to them that don't eat that tree of good and evil. Amen. Hallelujah. त्या ठिकाणी परमेश्वर त्यांना हेही सांगितलं होतं की बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्याचं फळ See, खाऊ नका. when God created Adam पहा ज्यावेळेस परमेश्वर आदामाला out of the बनवलं dust and with his own image, when he has created, Adam knew only one voice, that is the voice of God, my dear people. कारण ज्यावेळेस परमेश्वराने आदामाला मातीतून ज्यावेळेस निर्माण केलं, स्वतःच्या प्रतिरूपामध्ये बनवलं, त्यावेळेस फक्त आदामाला फक्त परमेश्वराचीच वाणी माहिती होती. Amen. No other voice. दुसरी कोणतीच वाणी त्याला ठाऊक Amen. नव्हती. He created Eve, my dear people, out of the ribs. Amen. Gave a helper to Adam. See that both of them knew only one voice in that garden, my dear. No other voice. It's a wonderful, my dear people. आणि Hallelujah. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आदामाच्या फासळीतून हव्वेला बनवलं, त्या ठिकाणी देखील हव्वा आणि आदाम दोघांसाठी फक्त एकच वाणी होती, ती म्हणजे फक्त परमेश्वराची Amen. वाणी. Why the Adam and Eve could hear the voice? Because God breathed into the nostril and made alive. That means the Holy Spirit, the God Spirit came into the Adam. That means the mud he formed, and he became alive. And that wise, Holy Spirit, only the Holy Spirit you can hear the God's voice, my dear people. Oh, hallelujah. Try to understand, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं आपण पाहतो या ठिकाणी की परमेश्वराने त्या दोघांना निर्माण ज्यावेळेस केलं, त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला म्हणजे पवित्र आत्मा फुंकण्यात आला आणि फक्त पवित्र आत्माच आपल्याला परमेश्वराबद्दल प्रगट करू शकतो, म्हणून ते त्याची वाणी ओळखू शकतो. Relationship. So God made a relationship where with Adam and Eve, my dear. So say, now here you are there and I am there. No other voice, only one voice you have to hear. That is the commandment He gave, that
don't eat the fruit of the tree. Amen. The one voice you hear, don't hear another voice, my dear people. आणि म्हणजे या ठिकाणी परमेश्वराने पवित्र आत्म्याद्वारे जे नातं जे बनवलं होतं परमेश्वराबरोबरचं आदामाचं, त्या ठिकाणी सांगण्यात आलं की फक्त तू आणि मी, आपल्या दोघांमध्ये तू तिसरा आवाज ऐकू नको, फक्त परमेश्वराचीच वाणी आहे. Amen. See, it's very important, my dear, we to learn that in the Holy Spirit, we are like only we have to hear the God's voice, and when we hear other voice also, the Holy Spirit will has to guide. He guides us. That is not God's voice. You have to hear the God's voice, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रेम जसं आपण पाहतो की जरी दुसरी वाणी जरी आपण ऐकलो, पण त्यास आपल्या पवित्र आत्मा प्रगट करतो की ती वाणी परमेश्वरापासून नाही, तर ती वाणी तू ऐकू नको. That's what we see. Even and the devil, in the form of that snake, he started speaking to Eve, my dear people. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतोय की जसं जे सैतान जो आहे तो सापाच्या स्वरूपामध्ये आला आणि त्याने हव्वेला सांगितलं की आणि तिला फसवलं की तू हे फळ खाऊ. Amen. See now why devil spoke to Eve? That is a big question, my dear people. आणि आता मोठा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी सैतान जो आहे तो हव्वेला का बोलला, हव्येशी का भेटला. Amen. First of all, when God said, "Don't eat that fruit of the tree," amen. That means, first of all, God said, "Go near." Amen. Hallelujah. आणि सर्वात पहिलं म्हणजे ज्यास परमेश्वराने ही आज्ञा दिली होती की त्या बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्याचं फळ खाऊ नको, याचा अर्थ त्या झाडाच्या जवळही जाऊ नको. जाऊ नको. Amen. आमेन. Don't go near, because then you will hear another voice. God knows. कारण Amen. परमेश्वर ठाऊक होतं जर तुम्ही त्याच्या जवळ गेला त्याचा अर्थ तुम्ही दुसरी वाणी पण ऐकणार. ऐकणार. Amen. So same in our life, my dear people. Many a times we want to involve in the wrong thing there. We say, "Oh, I only want to just see." No, my dear people. When you see, the voice will come to you, my dear people. That's what happened when he went near that tree and started admiring that tree. The voice came. Hallelujah. तसंच माझ्याकडे आपण देखील म्हणतो की नाही काही हरकत नाही, फक्त 2 मिनिटं जाऊन मी तिकडे ऐकून येतो किंवा फक्त थोडासा सहभाग साधून येतो. पण ज्यावेळेस आपण तिकडे जातो तर आपण पूर्णपणे ते पाहतो, आपल्या नजरेने पाहून आपण पूर्णपणे तिकडे वेधले जातो आणि ती वाणी आपल्या कानावर है ना, पडते. चुकीचं ऐकणं, है ना, अहो तो काय बोलतो मी ऐकतो. See, when you start admiring, when you start doing something where God said don't listen, and you say नाही ऐकलेलं काय आता आपल्याला थोडी आपल्याला वापरायचं. No, when you start listening also, the devil, you will see the impartation of that voice will come in your life, my dear people. आणि जसं आपण असं म्हणतो की नाही काय होत नाही, परमेश्वर आम्ही फक्त जाऊन ऐकून तर येतो, थोडं तसं वागणारच आहे. पण आपल्याला परमेश्वर काय म्हणतो, जास्त आपण त्याच्याकडे लक्षपूर्वक आपण जे पाहतो तर आपल्यामध्ये ते सर्व गोष्टी घडतात. Amen. The same thing happened, like he went near the tree. See, can you imagine? Hallelujah. See, God said, "Don't eat that fruit tree." That means we should not go near also, my dear people. She went. She admired. She said, "Oh, what a beautiful tree, my dear people. What a fruit. Good fruit is there." आणि जसं परमेश्वर सांगितलं होतं की तुम्ही त्या झाडाचं फळही खाऊ नका, त्याचा अर्थ त्या जवळही जाऊ नका. पण हव्वा जवळही गेली आणि त्या झाडाला सुंदर रीतीने तिने पाहिलं आणि तिने कौतुक पण केलं असेल की वा किती सुंदर फळ आहे, आणि त्याच्यात ती वाहून गेली. सुंदर आहे, है ना, हे जग सुंदर आहे. Hallelujah. This world is, we see the beautiful, but there is a lust, my dear people. There is where hidden the devil is speak to us, my dear people. Always when you look into the world, you will speak. The devil will speak and he speaks to you all, my dear आणि people. जसं आपण जगाकडे पाहतो, हा किती जग किती सुंदर आहे आपल्याला असं वाटतं, पण त्या ठिकाणी सर्व वासनाने भरलेलं ते जग आहे आणि सैतान त्या ठिकाणी मग आपल्याशी बोलतोच. माझ्या Amen. आपण admire करतो, अरे हे छान आहे, ते छान आहे. Oh, God has created this one. Yes, God has created. But God says, don't involve in the world. Hear my voice. Hear my voice. That is the most thing we need to learn, my dear people. आणि आपण जास्त जगाकडे पाहतो तो किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. हो, परमेश्वराने बनवले, परमेश्वर तो हो मी बनवलंय, पण त्याच्यामध्ये तू पडू नकोस, फक्त माझी वाणी तू ऐक. She admired. पण तिने काय केलं, त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं. Oh, then the devil said, "Oh, she has come now, and she's looking at the tent. That I have to speak to her." Oh, hallelujah. आणि मग सैतानाला कळालं की अरे हा एकदम छान रीतीने माझ्याकडे त्या म्हणजे झाडाकडे ती पाहत आहे, आता मला तिच्याशी बोललंच सैतान पाहिजे. तेच बघतो, कोण माझ्याकडे येतो. Hallelujah. Amen. आमेन. She came. आणि ती आली त्या झाडाकडे, बघितलं तिने पाहिलं. सैताननी पण बघितलं. Oh, hallelujah. Amen. आमेन. Satan, he might be sort of, oh, that person is coming, which God has created. God said, don't hear any, like go here or eat, but that person is coming to me. Oh, hallelujah. आणि सैतान म्हणत असेल की जरी परमेश्वर यांना सांगितलं की त्या झाडाचं फळ खाऊ नको, तरी ते माझ्याकडे येतात, ते माझ्याकडे पाहतात. ते तर सैतान सोडणार का आपल्याला? Hallelujah.
he will speak to you. आणि मग तो बोलणारच नक्की. है ना? तो बोलणार नाही, बोलणार. He spoke. He will speak. 101% he will speak. आणि तो 101% तो सैतान बोलणार म्हणजे बोलणार. It happens. I know many of in the lives, any beautiful things comes, we start admiring and the devil starts speaking, my dear people. आणि या Hallelujah. गोष्टी घडतात माझ्या प्रियांना. आपण ज्यावेळेस बघतो की कोणतीही गोष्ट अशी सुंदर आपल्याला दिसली, आपण त्याच्याकडे फक्त पाहण्याच्या दृष्टीने जातो, पण सैतान त्याच्यातून आपल्याशी बोलतो आणि आपण बोलतो. And we are drawn into of that voice, my dear people. आणि आपण त्या वाणीकडे वेधलेही जातो. Amen. Yes. Oh, hallelujah. Oh, praise the Lord. Amen. We see attraction. The devil starts speaking to that Eve, my dear people. आणि त्या ठिकाणी जे म्हणजे आकर्षण जे होतं, सैतान बोलला तिच्याशी, ते त्याच्यामुळे ती आकर्षिली गेली. Amen. What devil said? Eat, you will know the good and the bad. आणि त्या ठिकाणी सैतान तिला काय म्हणाला की तू हे फक्त फळ का, तुला बरे वाईटाचं ज्ञान घे. None better. You know? And God said, don't eat that fruit. Amen. And that same, he in that word, he twisted the word and said, eat, you will know the good and the bad. Hallelujah. आणि त्या ठिकाणी परमेश्वर तिला सांगितलं होतं की तू त्या झाडाचं फळ खाऊ नको, तरी पण सैतानाने त्या शब्दांना, परमेश्वरच्या शब्दाला धरून त्याला हे करून फिरून तिला Hear सांगितलं the नाही. voice of the devil. आणि तिने सैतानाची वाणी ऐकली. There was now 2 voices. आता 2 वाणी झाल्या. Amen. One, the God's voice was there. एक तर परमेश्वराची And वाणी, there, where she came, there was a devil's voice. She was listening, my dear आणि people. दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी ती पुढे गेली त्या झाडाजवळ, ते म्हणजे सैतानाची वाणी तिने ऐकली. Hallelujah. So many a times, many voices come in our lives. Amen. Many voices. म्हणून अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये अशा अनेक प्रकारच्या वाणी येतात. You have, without the Holy Spirit, you cannot know whose voice you're listening, my dear people. तर म्हणून पवित्र आत्म्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की तुम्ही कोणाची वाणी So ऐकताय. I spoke in the Friday, my dear people. I said that Samuel heard the voice. Amen. But he could not recognize whose voice, but he running to the priest and saying, Eli, here I am. So we know that study is there, my dear people. That third time, what the Eli said, you sleep. When the voice comes another time, you listen and say, here, Lord, here is the servant, heareth, my dear people. आणि जसं माझ्या प्रिय, आपण शुक्रवारच्या सभेत पण शमूएल बाळ जो होता त्याच्या जीवनातून आपण पाहिलं की ज्यावेळेस त्याला परमेश्वर हाक मारला, त्या क्षणाला तो लगेच धावत एली याजकाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, हो मी इथे आहे. पण एली याजकाने त्याला सांगितलं, मी नाही, तू जा पुन्हा नीच. अशा प्रकारे जेव्हा तिसऱ्यांदा पुन्हा एली याजकाला समजलं, एली याजक त्याला काय म्हणाला की तू जाऊन आता नीच, ज्यावेळेस तुला आवाज येईल पुन्हा असं, त्यावेळेस तू सांग, होय तुझा दास ऐकत आहे. The right guidance. म्हणजे योग्य मार्गदर्शन. Yes. He was not aware of God speaks, how God speaks, my dear. Samuel doesn't know. कारण तोपर्यंत शमूएलाला माहिती नव्हतं की परमेश्वर कसा बोलतो. Amen. When he went to the priest, then he realized and he preserved that when he calls now, say, Lord, hear your servant, heareth. आणि Hallelujah. म्हणून शमूएलाला नव्हतं माहिती, पण ज्यावेळेस एली याजकाकडे गेले, एली याजकाने त्याला योग्य मार्गदर्शन केलं की तू ज्यावेळेस अशी वाणी ऐकशील त्यावेळेस सांग की होय प्रभू, दास तुझा दास इथे आहे प्रभू. Yogya. Hallelujah. Your servant heareth. Amen. That is the most important, my dear people. So this is a Friday message, but still it is a link to the message, my dear people. So when you have that such a voices, you have to know. If you don't understand, my dear people, run from that place. Hallelujah. तर म्हणून माझ्यापर्यंत जसं आपल्याला ह्या शुक्रवारची सभेचा जरी संदेश असला, पण ह्या वचनाला हे जुळत आहे, तर मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला वाणी समजली नाही तर त्या ठिकाणाहून पळून जावा. बाहेर कुठं असं अडकलं, काय आवाज यायला लागलं, है ना? Run from there. Hallelujah. Run from there. Don't evade and listen to that voice, my dear people. आणि जसं तुम्ही कुठल्या अशा जगामध्ये अडकलात, अशा गोष्टींमध्ये जर कोणत्या दुसऱ्या वाणीमध्ये तुम्हाला समजलं नाही तर त्या ठिकाणाहून पळून जावा माझ्या प्रिय. Hallelujah. आमेन. Amen. The Bible says the flesh is weak. The कारण spirit बायबल is. Amen. The flesh is very weak, my dear people. कारण बायबल सांगतं आपलं शरीर जे ते फार अशक्त आहे. But the flesh always wants the attraction, wants the hear the many things, many rumors, many त्यांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतं, है ना? That is the voice of the devil, my dear people. पण ह्या शरीराला नेहमी बाहेरच्या गोष्टी काय चाललंय किंवा आकर्षण जे आहे त्याच्यामध्ये जास्त त्याला आवड असते, है ना? दुसऱ्यांच्या विषयी सांगायचं, ऐकायचं, हे सगळं ना सैतानचा आवाज आहे. We should be very aware, my dear people, as a Holy Spirit. We should not listen to any negative. A person, if he speaks anything negative, immediately we know this is not from the Lord, this is from the devil. We should say, okay, fine,
will pray, just cut it off. Because if you start listening and listening, you will see, you will eat that forbidden food, my dear people, food as the Eve ate, my dear, you will have the same thing in your life. आणि जसं आपण नकारार्थी गोष्टी बोलणाऱ्या व्यक्तीचं जर आपण असं ऐकत राहिलो तर आपल्याला लगेच समजतं की ही व्यक्ती जे बोलते ते चुकीचं आहे, हे सैतानापासून आहे. तर तुम्ही ज्यावेळेस ते ऐकता तर ठीक आहे म्हणायचं, आपण प्रार्थना आठवण ठेवूयात, तो विषय तिथेच थांबवायचा. जर तुम्ही ते ऐकतच राहिला त्याचा अर्थ तुम्ही पण त्या फळाचे सहभागी होत आहात. त्याच्यामध्ये हो होच केलं, तो म्हणाल अरे बाबा हे मला हो होच आहे, तर मी पण त्याला काय करणार, मग खोच देणार तुम्हाला. तर amen, he will call you, amen, oh hallelujah, amen. And what will happen, you will start speaking with him like, my dear people, that means you also the part of that person, my dear people, part of that voice, hallelujah. आणि जर मग तुम्ही ते जी नकारार्थी जे आवाज ऐकलेला असतो तर तुम्ही त्याच्यात होकार म्हणजे हो जर देत राहिला, सहमत जर झाला, त्याचा अर्थ काय होणार की तुम्ही पण त्याच्यासारखेच बनणार. Amen. And when you listen and you become that, you also born to speak to other person of that same thing. Otherwise, what the same thing Eve did to the Adam, my dear people. आणि मग त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीचं ऐकून त्याच्याशी सहमत होता त्यावेळेस मग ती जी दुसरी व्यक्ती जी सहमत झाली ती पुढच्या व्यक्तीला बोलण्यासाठी पण धाडस करते. कारण हवेने तेच केलं, ती काय केली, फसवली, स्वतः गेली, पण तिने धाडस केलं आदामाशी. खाल्लं तर खाल्लं, आपल्या नवऱ्याला पण दिलं. Oh hallelujah, that is the things good. And he ate, he not asking any question like why you have to. God said, see, like many a times we are deceived by the partners. Amen. That's what happened in the garden, my dear people, that he was deceived. Amen. See, if Adam only thought ki are what God has said, I will not eat, this will be something very different story, my dear people, what is there, my dear people. But now this story is different, my dear people. आणि जसं आपण माझ्या प्रिय या ठिकाणी पाहतो की हव्वा स्वतः फसवली गेली, पण ती फळ घेऊन आदामाकडे आली. पण या ठिकाणी आदामाला जर परमेश्वराने सांगितलेली जी वाणी, जी आज्ञा होती, जर ती आठवली असती किंवा त्यांनी त्यानुसार जर बोललं असतं की नाही हे फळ तुम्हाला का देत आहे, मी नाही खाणार, परमेश्वर आपल्याला हे नाही सांगितलं, तर कदाचित त्या ठिकाणी गोष्ट बदलली असते. याचा अर्थ काय की आपली जी सहचारिणी जी असते ते आपल्याला कधी कधी चुकीचा निर्णय घेण्यास मदत The करते. friends, the partners, we should be very aware, my dear people, what we are doing, what is happening in our life, my dear people. And when the partners want to do something, we should be very careful and we should be rebuking. Oh no, this is not from the Lord. This is from the Lord, or this is not from the Lord. We have to know it only by the Holy Spirit. Adam did the same thing. He ate. He agreed. What she gave, he ate that fruit, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय आपल्या जीवनात म्हणजे आपले मित्र मैत्रिणी असतील किंवा आपली जोडी, आपले साथीदार जे असतात, ज्यावेळेस ते चुकीचं काही आपल्याला सांगतात किंवा बोलतात, जे काही करायला लावतात, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये सहमत नाही व्हायला पाहिजे. आपण त्या ठिकाणी रागावलं पाहिजे, नाही हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. पण आदामाने पण ती चूक केली, त्याने तिला न रागावता तोही ते फळ खाऊन टाकला. He forgotten that God has given some commandment to me. आणि त्या ठिकाणी आदाम पण विसरला की मला परमेश्वर काहीतरी आज्ञा दिलेली आहे. थोडं पण विचार नाही केलं त्यांनी. Hallelujah. Amen. That's what happened. It's like a devil works his work, my dear people. We should be very aware how the devil works in our life. That is why we need the restoration. I will come into that point where they need the restoration. This all thing I want to tell you. Then I'll take you to restoration with a lively example how restoration be done and why the Holy Spirit is not working in our life, my dear people. तर नूतनीकरण, आपल्या जीवनाचं नवीनीकरण कसं होणार त्या गोष्टी तर मी तुम्हाला नेणारच आहे. पण त्यामध्ये या सर्व गोष्टींमध्ये जाणं फार गरजेचं आहे की पवित्र आत्मा त्याच्यानंतर आपल्याला You will not understand, my dear people. नाही तर मग तुम्हाला समजणार Amen. Now नाही. there he break the commandment of God. That means that they come together, like they separated. That means devil has separated from the God's voice, my dear people. Now they were hiding behind the tree, my dear people. आणि सैतान त्यांना फसवलं, ते फसले गेले आणि त्यांनी काय केलं, आज्ञा भंग केल्यानंतर याचा अर्थ सैतानाने त्यांना परमेश्वराच्या वाणीपासून विभक्त केलं, ते They लढले. broke the commandment. त्यांनी Amen. आज्ञा मोडली That was the salt date, my dear आणि ते people. शौलाने We are केलं. learning in that Friday meeting, my आपण dear people. शुक्रवारच्या सभेत ते Amen. शिकत आहोत. We to be like, and he went far. Amen. And they, the both Adam and Eve, what they did, amen. It is it is the death, my dear. What they did, it like death has entered the world, my dear people. Because of that one sin entered the world. आणि जसं आदाम आणि हव्वाने जी परमेश्वराची आज्ञा भंग करून जी चूक केली, जे पाप केलं, त्या एका पापाद्वारे पूर्ण जगामध्ये मरण पसरलं. Amen. Now what happened? आणि आता पुढे काय घडलं? They knew, we heard the voice of the devil has taken over. Now they hide behind the tree, my dear people, putting all that leaves around their body, my dear people. आणि ज्यावेळेस त्यांना दोघांनाही समजलं की आपण आता या ठिकाणी सैतानाची वाणी ऐकलो, त्याच्यात आपण फसलो गेलो, अडकलो गेलो, तर त्यावेळेस त्यांनी काय केलं,
परमेश्वराच्या वाणीपासून ते लपले आणि त्यांनी स्वतःला त्या म्हणजे नाही का त्या पाल्याने त्यांनी झाकून घेतलं. Lovely day. Hallelujah. Then the God came. Adam, Adam, where are you? Hallelujah. आणि मग त्या ठिकाणी परमेश्वराची वाणी आली की आदामा आदामा तू कुठे आहेस? Where are you, Adam? आदामा तू कुठे आहेस? Amen. And he said, we are behind the trees. Amen. मग ते काय म्हणाले, आम्ही झाडामागे And लपलो. God might say, did you eat that fruit? Hallelujah. परमेश्वर कदाचित म्हणाले, तू ते झाडाचं फळ खाल्लंस का? Amen. Did you eat that fruit? तू ते फळ खाल्लंस का? Yes. तुम्हाला कसं कळलं की तुम्ही you're naked? He said, Eve ate that fruit and we could eat that fruit. आणि मग परमेश्वर त्यांना विचारलं, तुम्हाला कसं समजलं की तुम्ही नग्न आहात? तर त्यावेळेस मग आदामाने सांगितलं, हवेने ते फळ खाल्लं आणि मग मी ते खाल्लं. Amen. What you did, Adam? Hallelujah. God might say, what, Adam, what you did this? आणि मग परमेश्वर म्हणाला असेल की आदामा तू हे काय केलं? Why you did? I told you don't eat that tree, the good and the knowledge. Why you eat that fruit, Adam? आणि आदामा तू हे असं का केलं? ज्यावेळेस मी तुला आज्ञा दिली होती की त्या झाडाचं फळ तू खाऊ See, नकोस. the question was asked not to the Eve, but the question was asked to the Adam, my dear. Adam, why you ate? Amen. That means God breathed first into the nostril of Adam. Then the Eve was created, my dear people. That is what's most important. The question God asked to Adam, my dear people, first. आणि ज्यावेळेस त्या दोघांनी चूक केली, पण परमेश्वराने ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस आदामाला सुरुवातीला विचारलं की आदामा तू अशी चूक का केली? का? कारण की परमेश्वराने आदामाच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला Amen. होता. That was in the 9th verse, 3:9 says, Then the Lord called Adam and said to him, Where are you? Amen. And he said, I heard your voice in the garden. I was afraid because I was naked and I hid myself. आणि उत्पत्ती 3:9-10 सांगत आहे, तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. See, in this the question we can ask. The Holy Spirit was upon Adam and it was like Eve. He was created. Amen. But the mistake was done by Eve. But Adam has that spirit. He might rebuke Eve, but he could not rebuke. He could float, my dear people, into the Eve, the act of the sin, my dear people. That is, my dear people, we need the Holy Spirit always hearing the God's voice. Amen. Hallelujah. आणि या ठिकाणी माझ्या प्रिय दोन प्रश्न उद्भवतात की जसं पवित्र आत्मा जो आहे तो आदामामध्ये तर होताच होता, त्याचबरोबर त्याच्याच फासळीतून ती हवा बनली होती, म्हणजे तिच्यात पण पवित्र आत्मा होता. पण जरी ती फसली गेली, पण या ठिकाणी आदामाने तिला रागावलं पाहिजे होतं किंवा ती चूक केली नव्हती पाहिजे, पण तो त्याच्यामध्ये अडकला आणि तो फसला गेला. रागवलं नाही तर ते खाल्लेच नाही पाहिजे. Okay, you eat, don't worry, I'm not eat, because God's Spirit is in me. आणि Hallelujah. त्यावेळेस आदामाने त्या ठिकाणी असं खंबीर ठामपणे बोललं पाहिजे की नाही, परमेश्वरचा आत्मा माझ्यात आहे, मी ते फळ Yeah, खाणार I'm making नाही. a story. I'm telling you म्हणजे that मी you may गोष्टीचं- understand, my dear people. This this should be happened. The same way. This is the example. This is the learning we should learn. That where the wrong things are there, the Holy Spirit will guide our life. Oh, this is wrong. I will not involve in that thing. That person is wrong. That person is rubbish. That person speak rubbish. That person is speaking wayward. I will not involve myself. I will be far from that person, or like the person who talks anything against the word of God, or against any church, or against any man of God, my dear people. तर माझ्या प्रिय, मी तुम्हाला गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगत आहे की कदाचित असं घडलं पाहिजे होतं त्या ठिकाणी, कारण ज्या अशा काही गोष्टीमध्ये लोक आपल्याला फसवतात, बोलतात, त्याचे काही चुकीचं घाणेरडं ते विचित्र बोलतात, त्याच आपण त्यांना त्याच ठिकाणी थांबवलं पाहिजे, त्यांच्यामध्ये आपण अडकले नाही पाहिजे. Amen. आमेन. That is why God called Adam. आणि म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर आदामास हाक मारली Amen. Where are you, Adam? की आदामा तू कुठे आहेस? Amen. What Adam said, he said, Amen. What he said, I heard your voice in the garden. See, he heard the voice in the garden. That means he heard the voice of God. God, yes, the Holy Spirit will speak to you. Convict the sin. Hallelujah. आणि Amen. त्या ठिकाणी मग आदामाने काय उत्तर दिलं की हो, मी नग्न आहे म्हणून मी झाडामागे लपलो. याचा अर्थ त्यांनी परमेश्वरची वाणी ऐकली आणि पवित्र आत्म्याने त्याला त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला जाणीव करून देतो की हो, आपण पाप केलेलं Amen. आहे. God. Amen. When we sin, the Holy Spirit always convicts our sins. Hallelujah. म्हणून आपण ज्यास पाप करतो त्यास पवित्र आत्मा आपल्याला जाणीव करून देतो आतून की अरे आम्ही चुकलेलो आहे. परमेश्वरचा आवाज ऐकला म्हणून लगेच तो लपला. Hallelujah. That means convicted, my dear people. Convicted. Amen. That means I am naked. I will not come because I am a sinner. Hallelujah. आणि ते नग्न आहे असं त्याला ज्याचे जाणवलं, याचा अर्थ काय की आपल्याला ते पश्चाताप म्हणजे ते समजलं पाहिजे की पवित्र आत्मा आपल्याला जाणीव करून देतो, नाही मी चुकलेलो Amen. आहे. And he said, who told you that you were naked and eaten and the tree which I command you, you should not
eat. Hallelujah. मग देवाने म्हटले तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले काय? खाल्ले काय? Hallelujah. Amen. I commanded you, you should not eat that fruit. कारण मी तुला आज्ञा केली होती त्या झाडाचे फळ खाऊ नको. Hallelujah. You know, this statement, this word is going to directly to Adam, not for Eve. See, my dear people, very important, my dear people. God is very concerned and God is speaking to us. The Holy Spirit always speak to us, my dear people. आणि ह्या ठिकाणी जो परमेश्वर जो आहे अगदी स्पष्टपणे आदामाशी बोलत आहे, हव्वेशी नाही, त्याला प्रश्न करत आहे आणि तो आपल्याला पवित्र आत्मा जो आहे तो जाणीव करून देतो की आपण कुठे चुकतो. Amen. And then the man said, hallelujah. आणि मग आदाम म्हणाला, See, many a times it may be happened in such a way that we might comparing the works of God through our flesh, my dear people. म्हणजे कदाचित आपण कधी कधी आपले जे परमेश्वरचे जे काम आहे ते आपल्या शारीरिकरित्या आपण त्याला जुळवतो. That's what here Adam did, my dear people. आणि या ठिकाणी आदामाने पण तेच केलं. काय केलं Adamने? You know? When God asked question, what Adam replied? आणि ज्यावेळेस परमेश्वराने प्रश्न विचारला तेव्हा आदामाने काय प्रत्युत्तर Then the केलं? man said, the woman whom you have gave me with me, she gave me the tree of I ate. See the blame टाकलं प्रभूवर. See, blamed upon God. We are the people, we blame God many a times. We blame many things. We do mistakes and we blame many things, my dear people. Hallelujah. आणि जसं मग आदामाने प्रत्युत्तरामध्ये काय केलं, तो काय म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीच दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. याचा अर्थ काय, चुकलं कोण होतं? आदाम चुकला होता, पण त्याने दोष कोणावरती लावला? परमेश्वरावरती, की तुनेच मला ती मदतनीस म्हणून दिली होती म्हणून. क्षमा तर मागितलंच नाही. Hallelujah. Many times happens when the Holy Spirit convicts us. Amen. When many times in the churches, my dear people, I have seen in my life, in the church time when we preach, my dear people, and many people like God speak to them, the Holy Spirit speak to them, but they always say, "हा message माझ्यासाठी नाहीये, माझ्या शेजारसाठी आहे." Hallelujah. See, when you start saying that message is not for me, my Savior, that means you're like a Adam, that you're saying, "Prabhu, ते माझ्यासाठी नाही, ते शेजारसाठी." Like you also in that boat, my dear people, you also did. The message is coming for us, but when you say it's for others, you are doing a big mistake. You are disobeying the God's commandment. Message come for everyone, my dear people, to change, आणि upgrade our life. आणि म्हणून माझ्याकडे जसं आपण पाहतो की जे संदेश जो चर्च मध्ये आपल्याला ज्यास मिळतो त्याचा आपण म्हणतो की नाही नाही, हा संदेश माझ्यासाठी नाहीये, हा माझ्या शेजारच्यासाठी आहे. तर त्यावेळेस आपण देखील बरोबर आदामाच्याच नावेमध्ये आहोत, कारण आदामाने पण काय केली, स्वतःवरती घेतलं नाही, सर्व दोष परमेश्वरालाच लावलेला आहे. तर म्हणून आपण पण तसे नसावे. मग आपणच बोलतो, तो पण बिलीवरच होता ना. He is also believer. Hallelujah. How he can do, like how he can the way the Holy Spirit is not working. Yes. When you hear the voice of the devil, like they want to make the sin, my dear people. They will go into that. Amen. Hear the God's voice. You will be changed, my dear. The God, you will convey. If you sin also, you convict. When the whole message comes, convict yourself and ask forgiveness. God is the God who forgive all our sins, my dear people. तर माझ्या प्रियानं ज्यावेळेस देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा येऊन जो आपल्याला जाणीव करून देतो, त्यास आपल्याला फक्त क्षमा मागणं गरजेचं आहे. आपल्याला इतरांना दोष नाही लावायचा, फक्त तो आपल्याला जाणीव करून देतो, आपल्याला त्याची क्षमा मागून. Oh, the man said, the woman who you gave to me, hallelujah, with me, she gave me to eat that fruit. आणि आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीच दिली होती तिनेच ते मला झाडाचं फळ दिले. तर माझ्या प्रियाने, Voices are there. म्हणजे वाणी अनेक आहेत. Amen. But only the Holy Spirit will speak in the Holy Spirit. He will reveal the God's things, reveal the God's mysterious things. He will not reveal any other things, my dear people. He will reveal the things of the God, things of the things that you may not enter and fall into the temptation of God, the devil, my dear people. तर माझ्या प्रियानं जो पवित्र आत्मा आहे तो आपल्याला फक्त देवाच्याच गोष्टीत आपल्याला प्रगट करतो. परमेश्वराबद्दलचे परमेश्वराचे जे रहस्यमय गोष्टी आहे त्याबद्दलच तो सांगतो, जगातल्या दुसऱ्या कोणत्या गोष्टीचं तो सांगत नाही. Amen. He will reveal you through the word of God what is right and what is wrong. It is upon us. We need to walk in the way of the Lord. What Jesus said, I am the way, truth and the life. Walk in the way. Holy Spirit will come that you may walk with like Jesus, talk like Jesus, and Jesus is the way, my dear people. That was to say,
think, act, and be like Jesus. Hallelujah. आणि पवित्र आत्मा जे आपल्याला त्याच्या वचनातूनच आपल्याला सांगत असतो, कारण की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मार्ग, सत्य व जीवन आहे. म्हणून आपल्याला त्याच्या मार्गावरती चालायचं. जसं आपल्याला पास्टरने 3 ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या महत्वाच्या 3 गोष्टी: विचार करा, कृती करा आणि येशू सारखे बना. Oh, hallelujah. Amen. So I'll continue next week. My is breaking of bread also. The next week, like I'll go because I want to explain it. The restoration, how the God does the restoration in our life, my dear people. The Holy Spirit is the best who restore our life, my dear तर people. माझ्या प्रियानो, आज प्रभू भोजन देखील आहे. तर आपण पुढच्या आठवड्यामध्ये हा संदेश चालू ठेवूया. तर मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात नक्की सांगेन की आपल्या जीवनामध्ये नवीनीकरण कसं व्हायला पाहिजे किंवा किती महत्वाचं So we आहे. all just pray, my dear people. तर आपण सर्वजण प्रार्थना करूया, So all close our eyes आपले डोळे बंद करूया and look to God आणि देवाकडे पाहूया and say, just Holy Spirit, come upon me. आणि सांगूयात की पवित्र आत्मा माझ्यावर ये. I need your help, Lord. मला तुझी मदत हवी I आहे प्रभू. need you. प्रभू, मला तू हवा आहेस. I need your anointing. मला तुझा अभिषेक हवा आहे. Yes, my dear people, we all need anointing, but God will always ask to you. तर I have given that anointing. What you did with that anointing? तो होय, माझ्यापुढे आपल्या प्रत्येकाला अभिषेकाची गरज आहे, पण परमेश्वर आपल्याला जाब विचारणार की जो तुला पहिला अभिषेक मी दिला त्या अभिषेकाचं तू काय केलं. My dear people, तर माझ्या प्रियांनो, God breathed His Spirit in the Adam, my dear people. परमेश्वराचा आत्मा त्या ठिकाणी परमेश्वराने आदामाच्या नाकपुढे फुंकला. My dear people, तर माझ्या प्रियांनो, we need to return back to God. आपल्याला पुन्हा देवाकडे वळायचं आहे. We need to, all should be restored. Let the Holy Spirit work in our lives. आणि आपल्या सर्वांना पुन्हा आपल्या जे जीवनाचं नवीनीकरण करायचं, तेव्हाच मग पवित्र आत्मा आपल्या जीवनात My कार्य dear करेल. people, just we all come and give your life to the Lord Jesus Christ, my dear people. तर माझ्या प्रिय, आपण सर्वजण मिळून पुन्हा आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करूया. Amen. Say, Lord, again I come before you. I have heard many voices, but today I am ready. I want to hear your voice, oh Lord. तर माझ्या प्रियाला पवित्र आत्मा सांग की अनेक वाणी आहेत माझ्या प्रभू, पण मला फक्त तुझीच वाणी ऐकायची आहे. आणि खूप लोकांचं खूप ऐकलं प्रभू. I heard many voices. प्रभू, मी अनेक वाणी ऐकली, But today you taught me, hear the God's voice. पण प्रभू तू आज मला शिकवलंस की फक्त परमेश्वराची वाणी मी ऐकली पाहिजे. Hearing the God's voice, my dear people, it is the Holy Spirit, my dear people. माझ्या प्रियानं परमेश्वराची वाणी ऐकली म्हणजे फक्त पवित्र आत्मा आहे. We need Holy Spirit. आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. Say, Lord, please forgive me. तर प्रभूला क्षमा मागा, If I कृपया heard प्रभू मला the क्षमा. voices and I acted like what I should not, please forgive me, Lord. Cleanse me, wash me with your blood, O Master. तर प्रभूला सांगा की प्रभू, ज्यानुसार मी जे काही ऐकलं त्यानुसार मला वागायला नव्हतं पाहिजे, पण मी वागलो, तर मला कृपया क्षमा कर. Help me, प्रभू मला मदत कर. fill me, प्रभू मला तू भर. fill me, Lord Jesus. मला भर प्रभूजी. Once again, you anoint me, Lord. पुन्हा एकदा तुम्हाला अभिषिक्त कर प्रभूजी. I want to come back to you, Lord. मला पुन्हा तुझ्याकडे यायचे प्रभू. Change my life, Lord. माझं जीवन तू बदल प्रभूजी. Change my life, Lord. माझं जीवन बदल प्रभूजी. I lived a very wicked life, Lord. प्रभू, मी फार दुष्ट जीवन जगलो. I'm that person who made a rumors among everyone, oh Lord. आणि प्रभू, मी अशातला व्यक्ती बनलो की जे सर्वांबद्दल बोलणारा. I'm the person who speak about many people against, oh Lord. आणि मी असा व्यक्ती पण जो अनेक लोक इतरांबद्दल वाईट बोलणारा. Lord, if Adam told about Eve, oh Master. जसं परमेश्वर आदामाने हव्वेबद्दल तुला दोष दिला. Yes, my dear people, many times we blame many things around which we go and we blame many things and blame God, my dear people. तर माझ्या प्रियानं, आपल्या भोवती पण ज्या काही गोष्टी घडतात त्याद्वारे आपण इतरांना आणि परमेश्वराला दोष देत राहतो. Say, Lord, I come as I come before you. तर प्रभूला सांगा, प्रभू मी जसं आहे मी तसं तुझ्या सानिध्यात तुझ्या समोर येतो. Change me, मला बदल प्रभूजी. change me, मला बदल प्रभूजी. change me. बदल प्रभूजी. Change my heart. माझं हृदय बदल प्रभूजी. Change my thinking, Lord. माझी विचारसरणी बदल प्रभूजी. Today you gave me 3 things to do in my life, Lord, as a believer, Lord. प्रभू, विश्वासू या नात्यानं माझ्या जीवनामध्ये 3 गोष्टी दिल्या करण्यासाठी. Think, act, and be like Jesus. विचार कर, कृती कर आणि प्रभू येशू सारखा बन. Lord, help me to do this thing, O Master. प्रभू, मला मदत कर या 3 गोष्टी करण्यासाठी. My dear people, believers' life is there to become like Jesus
when our spiritual growth is there, the spiritual growth is not for you, it is for others, my dear people, that we may help others. That isn't your spiritual growth, that is be like a Jesus, my dear people. तर माझ्या प्रियानो आपल्या जीवनामध्ये जी आत्मिक जी वाढ असते आपल्या वैयक्तिक वाढीसाठी जी वाढ असते त्या वाढीद्वारे परमेश्वर आपल्यासाठी नाही तर इतरांसाठी जगण्यासाठी तो आपल्याला सांगतो. आपली आत्मिक वाढ आपल्यासाठी नाही दुसऱ्यांसाठी आहे. हालेलुया. Paul changed from Saul to Paul to live like Jesus, to be like Jesus and make people like Jesus to live for others. That is we need to do, my dear people. माझ्या प्रिया जसं पौल जो आहे तो शौलातून पौलामध्ये त्याचं रूपांतर झालं स्वतःसाठी नसून तो प्रभू येशू सारखा बनला तो इतरांसाठी. माझ्या प्रियाने आपल्याला तसंच We बनलं live for others. आणि तो इतरांसाठी जगला. Are we living for others? आपण इतरांसाठी जगत आहोत काय? Yes, we are not living for others. होय माझ्या प्रिया आपण नाही जगत. We are living for ourselves. आपण फक्त स्वतःपुरतं We are जगतो. living selfish life. आपण स्वार्थी जीवन जगतो. Selfish life. स्वार्थी जीवन That is not a believer's life, my dear people. आणि ते विश्वासू लोकांचं जीवन That is नाहीये. not a Holy Spirit life, my dear people. ते पवित्र आत्म्याचं That जीवन is not a नाहीये. God's life, my dear people. ते देवाचं जीवन नाहीये. The life which God has given, my dear people, that life we have to live for others, that is the life which God, the Holy Spirit, want to do from our life, my dear people. जे जीवन आपल्याला देवाने दिलेलं आहे त्या जीवनाद्वारे आपण इतरांसाठी जगणं तेच परमेश्वराची इच्छा आहे. स्वतःसाठी नाही. You in the whole Bible ever you see that Jesus lived for himself? No, he lived for others. He multiplied the bread and the fish for others. He walked on the water for others. He gave the sight for others. He the lepers who healed them, he healed for others, not for himself, my dear people. He broke the bread for others, my dear people. तर माझ्या प्रियानं पूर्ण बायबलमध्ये तुम्ही वाचून पहा त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतःसाठी जगला नाही. त्याने ज्यावेळेस ते अन्न देखील आशीर्वादित केलं ते सर्व इतरांसाठी. ज्यावेळेस त्याने दृष्टी दिली तेही इतरांसाठी होती. माझ्या प्रियानं ज्यावेळेस ते कुष्ठ वगैरे त्याने बरं केलं तेही इतरांसाठी होतं. ज्यावेळेस त्यांनी भाकर बहुगुणित केली तेही इतरांसाठी होतं. त्याने स्वतःसाठी काही केलं नाही. He broke the body, ज्यावेळेस त्याचे शरीर मोडण्यात the आलं breaking of bread. प्रभू भोजनाद्वारे He said, "My body is broken for you, in the remembrance of you." Oh, hallelujah. त्यावेळेसही प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की माझं हे शरीर आहे तुमच्यासाठी मोडण्यात आलेलं आहे हे माझ्या स्मरणार्थ करा. Hallelujah. What? He says, "My body is broken for you. Do this in the remembrance of me." Oh Lord, my dear people, this is the we have to learn. We live a believer's life, a Christian life, a goal. What the Bible speaks about, live for others, my dear people. आणि येशू त्या ठिकाणी स्पष्ट म्हणाला हे माझं शरीर आहे हे तुमच्यासाठी मोडण्यात आले हे माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. आणि आपल्याला तेच सांगते माझ्या प्रियानं की आपण इतरांसाठी जगलं पाहिजे The स्वतःसाठी. anointing is flowing, my dear people. तो अभिषेक पहा ते माझ्या प्रियानं. Receive the anointing of the Lord. अभिषेक स्वीकारा. Many are right now, the Holy Spirit is touching and convicting them right now. आता या वेळेला पवित्र आत्मा अनेकांना स्पर्श करते त्यांना त्यांची जाणीव Touch them पण right होते. now. तू स्पर्श कर पवित्र. Receive the power of God in your life in the name of Jesus. येशूच्या नावात तुमच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य स्वीकारा. Oh, hallelujah. धन्यवाद. Every power of the devil which is working in your life, I rebuke the power of the devil. Leave the life in Jesus' name. Lord, let the thick anointing rest upon them and heal their hearts and anoint them, Lord. आणि जे सर्व सैतानाचा आत्मा जे सामर्थ्य त्यांच्या जीवनाची कार्य करते ते सर्व सैतानाचे सामर्थ्य धमकावतो सोड येशूच्याच नावामध्ये. Thank you. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, I pray this everyone, Lord. प्रभू मी प्रार्थना करतो प्रत्येकास तू आशीर्वादित कर. Lord, touch everyone who need the prayer right now. प्रभू आता या क्षणात ज्या कोणाला प्रार्थनेची गरज आहे त्या प्रत्येकास तू स्पर्श कर. One, they need the prayer in their life. They need the healing and the deliverance in their life right now. प्रभू ज्यांना ज्या प्रार्थनेची खास गरज आहे ज्यांना आरोग्य सुटका हवी त्यांना तू आता स्पर्श कर. God is touching them right now. आता Many, त्यांना- many prayers are there right now. आता या क्षणात अनेक प्रार्थना आहेत And परमेश्वर त्यांना God स्पर्श is answering your करत prayer right now. आता परमेश्वर प्रार्थनेला उत्तर God is देत touching आहे. you right now. आता परमेश्वर तुम्हाला स्पर्श Right करत now, आहे. receive the healing in the name of Jesus. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Right now, the body, soul be healed in Jesus' name. आता या क्षणाला सर्व शरीरातली सूज निघून All the जाते. allergy in the body, let it go in Jesus' name. सर्व जे काही शरीरातली जी काही एलर्जी आहे ते सर्व निघून जाऊ दे. All the complications in the body, leave in Jesus' name. सर्व शरीरातल्या ज्या काही नको त्या गोष्टी सर्व निघून जाऊ Receive the दे. healing in Jesus' name. येशूच्या
येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Every cold and cough be healed in Jesus' name. सर्व सर्दी खोकला येशूच्या नावात बरा होऊ दे. Every problem in the stomach pain be healed in Jesus' name. सर्व पोटाचं दुखणं, सर्व पोटातल्या सगळ्या वेदना येशूच्या नावात निघून जाऊ Every दे. fever in the body leave in Jesus' सर्व name. शरीरातला ताप येशूच्या नावात निघून जाऊ दे. Oh, hallelujah. Lord is touching right now, my dear people. आता परमेश्वर स्पर्श करते माझ्या All प्रियांना. pain in the back leave in Jesus' name. सर्व पाठीचं दुखणं निघून जाऊ दे The येशूच्या pain नावात. in the leg leave in Jesus' name. सर्व पायाचं दुखणं निघून जाऊ दे The येशूच्या नावात. headache leave in Jesus' सर्व name. डोकेदुखी निघून जाऊ दे येशूच्या Oh, the नावात. pain in the whole back spine leave in Jesus' name. संपूर्ण पाठीतलं जे काही दुखणं आहे ते सर्व निघून जाऊ दे येशूच्या In नावात. Jesus' name. Yes, Oh, yes, it's touching yes. right. You receive the healing right now. Atta आरोग्य Receive स्वीकारा. the healing in Jesus' name. आरोग्य येशूच्या नावात स्वीकारा माझ्या Oh, प्रियांनो. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Oh, येशू. hallelujah. धन्यवाद Oh, प्रभू. Rabba Shakhan, खरं Holy बशा, Man, खांती Holy बरं Man, बरं बरं. Oh, Rabba खरं Shakhan, बशा, Holy Man, खांती Holy बरं Man. बशा, खांती Receive. बरं बरं. Who have lost the job, receive the job in Jesus' name. जे कोणी त्यांची नोकरी गमावले त्यांनी आता येशूच्या नावात नोकरी स्वीकारा. Receive in Jesus' name. स्वीकारा माझ्या Devil प्रियांनो. holding the job, I rebuke in Jesus' name, and I give it back that job in the name of Jesus. जो सैतान लोक नोकरी धरून ठेवत आहे त्या सैतानाला मी धमकावतो येशूच्याच नावामध्ये आणि ती नोकरी पुन्हा त्यांना Every मिळेल. payment be released in the name of Jesus. येशूच्या नावात सर्व पगार मोकळे होऊ दे. All the things. There's no peace in the family. Let the peace come in the life, in the family's life. आणि ज्या घरांमध्ये ज्या कुटुंबांमध्ये शांती नाहीये त्या कुटुंबामध्ये शांती येऊ दे. Every alcoholic husband, he said, alcoholic leave in Jesus' name. सर्व दारुडा पती बदलू दे. Let us alcohol leave in Jesus' name. सर्व दारू त्यांच्या जीवनातून निघून जाऊ दे. Change the husbands. प्रभू पतींना बदल. All the fights stop in the name of Jesus. येशूच्या नावात सर्व भांडणं थांबू दे. Work a miracle. प्रभू तू चमत्कार कर. Work a miracle in the name of Jesus. येशूच्या नावात चमत्कार कर. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Those who have lost peace, God is giving the peace right now. आणि जे कोणी त्याची शांती गमावली आता परमेश्वर त्याची शांती Be देत आहे. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Oh, my dear people, God is doing miracles in your life. Hallelujah. तर माझ्या प्रियानो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करत आहे. Receive. स्वीकारा The स्वीकारा. supernatural power is coming upon your life right now. अलौकिक सामर्थ्य तुमच्या जीवनात येत आहे. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. For blessing all the people, healing and delivering all of them, oh, Master. प्रभू सर्व लोकांना स्पर्श करण्यासाठी त्यांना आरोग्य व सुटका दिल्यासाठी तुला धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद I प्रभू. cover all of them with the blood of Jesus. सर्वांना प्रभूच्या रक्ताखाली मी झाकून ठेवतो. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name, I pray. येशूच्याच नावाने मागतो. Praise the Lord. Hallelujah. What a thick anointing, my people. I can feel the anointing right now in this place. तर माझ्या प्रियानं फार देवाचा जाड अभिषेक आहे मला त्या ठिकाणी जाणवत I आहे. know that anointing same as felt in your places right now. And God has blessed you, God has healed you. Any testimony, God has touched you, done a miracle. Share the testimony for the God's glory, my people. आणि मला ठाऊक आहे माझ्या प्रियानं तोच अभिषेक तुमच्या इथे त्या ठिकाणी वाहिलेला आहे. तर तुमच्या आता यावेळेस तुम्हाला जो काही परमेश्वर स्पर्श केलाय तुमच्याशी बोललाय आरोग्य सुटका आशीर्वाद दिलेला आहे तर देवाच्या गौरवासाठी आपली साक्ष नक्की If पाठवा. you all look at the message, God, the depth of your heart also, that what you got, that revelation, you also can share the testimony in the video of the WhatsApp, my dear people, that how God speak to me and what is it is for the glory of God. आणि तसंच आजच्या संदेशामधून पण तुम्हाला परमेश्वर जसं बोललेलं तर तुम्ही देवाच्या गौरवासाठी तुमच्या साक्षींचा व्हिडिओ बनवून तुम्ही देवाच्या गौरवासाठी ते पाठवू Praise शकता. the Lord. It's a breaking of bread, my dear people. तर आता ही प्रभू भोजनाची वेळ आहे. So are you all ready, my dear people? तर तुम्ही सर्व तयार आहात ना? No, if you are ready, my dear people, I will just start the breaking of bread. तर सर्व आपण तयार आहात. आपण प्रभू भोजनाची सुरुवात करूया. So we all open our Bibles to 1 Corinthians 11:23 onwards. तर आपण सर्वांनी आपलं बायबल उघडूयात. करिंथकरास पहिले पत्र 11:23 पुढे. For I received from the Lord that which also I delivered to you, that the Lord Jesus, on the same night in which he was betrayed, he took bread. When he had given thanks, he broke it and said, "Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in the remembrance of me." कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. Gracious loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, today we learned, oh Master, प्रभू आज आम्ही शिकलो think, act, and be like Jesus. विचार करा, कृती करा आणि प्रभू येशू सारखे बना. And Lord, आणि प्रभू you showed it
great example for us that how we may live for others, O Master. आणि प्रभू तू आम्हाला सुंदर असं स्वतःहून कित्ता घालून दिला की आम्ही इतरांसाठी कसं जगलं पाहिजे. In all about many miracles, one the greatest, which you did on the cross of Calvary, it is unforgettable, O Master. आणि परमेश्वर आम्ही तू केलेले अनेक चमत्कार आम्ही ऐकले आणि पाहिले प्रभूजी. पण परमेश्वर सर्वात मोठं असं तू अद्भुत कार्य जे केलं ते म्हणजे वधस्तंभावर ते जे तू इतरांसाठी सर्वस्व दिलं. And that you said to your disciples, O Lord, and that you said, do it as your remembrance of me. आणि प्रभू परमेश्वर तू तेच तुझ्या शिष्यांसमोर तू अगोदरच त्यांना ते भाकीत केलं प्रभूजी आणि तू म्हणालास की माझ्या स्मरणार्थ You करा. died for the whole world. तू संपूर्ण जगासाठी तू You मेलास. gave your life to the whole world. संपूर्ण जगासाठी तू स्वतःचं जीवन दिलंस प्रभूजी. Yes. Oh, hallelujah. By breaking your body on the cross. तुझं स्वतःचं शरीर त्या Your body वधस्तंभावरती was मोडण्यात totally आलं. shattered and marred for us, O Master. परमेश्वर तुझं शरीर पूर्णपणे त्या ठिकाणी घायाळ झालं प्रभूजी. And today we are not only partaking, but today we discern the body, O Lord. आणि प्रभू परमेश्वर फक्त आम्ही ह्या भाकरीमध्ये आम्ही सेवन करणारे नाही तर बापा तुझ्या शरीराचे मर्म ओळखतो प्रभू. And today we say to you, O Lord, आणि आज प्रभू मी म्हणतो प्रभूजी we live for others. आम्ही इतरांसाठी जगणार And we live for you, O Lord. आणि प्रभू तुझ्यासाठी जगणार. We will glorify your name, Master. तुझ्या नावाला गौरव देणार प्रभूजी. Thank you, Father. धन्यवाद प्रभूजी. In Jesus' name. येशूच्याच नावाने प्रार्थना करतो. My dear brothers and sisters, all those who have taken water baptism can partake of this bread. Just if you're in the house, just hold it all together and we'll take one song and we'll all eat it together as a family. तर माझ्या प्रियानं जसं आता आपल्यामध्ये ही भाकर आहे तर आपण प्रत्येक जण घरामध्ये आपली भाकर हातात घ्या आणि जसं हे गीत होईल तोपर्यंत आपण सर्व तयारी करून आपण सर्व एकत्रित मिळून हे सेवन करूयात. शांति दिलाई यीशुना, मुक्ति दिलाई यीशुना, शांति दिलाई यीशुना. शांति दिलाई यीशुना, मुक्ति दिलाई यीशुना, शांति दिलाई यीशुना. Thank you, Master. My dear people, माझ्या प्रियांनो as you all are holding your hands, you'll all eat together and give respect, honor as you're taking this bread, my dear people. जसं आपण प्रत्येकाने आपल्या भाकर आपल्या हातात धरून ठेवलेल्या असताना प्रत्येकाने ह्याला मान सन्मान देऊन आपण सर्वजण एकत्रित मिळून सेवन करूया. Eat this, claim healing, any sickness in your body. This is one more blessing which God has given. Claim healing. You will be healed and delivered, my dear people. आणि परमेश्वर आपल्याला अजून एक संधी दिलेली आहे. या भाकरीद्वारे तुम्ही अजून आरोग्य प्राप्त करू शकता. तर आरोग्य स्वीकारून तुम्ही भाकर So सेवन we'll all करा. eat together as a आपण सर्वजण एकत्रित सेवन करूया. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is a new covenant in my blood. This do as often as you drink it in the remembrance of me." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. My dear people, तर माझ्या प्रियांनो he gave his body for us. त्याने त्याचं शरीर आपल्यासाठी दिलं. But that body
drains his blood. The blood flow was bruising from his body, my dear people. तर त्याच्या शरीरातून ते पूर्ण रक्त माझ्या प्रियानं It वाहत is for होतं. our sins and for our transgressions, our iniquities, my dear people. आपल्या अपराधासाठी, आपल्या दुष्कर्मासाठी माझ्यापर्यंत तो घायाळ झाला. He was chastised, my dear people. सर फक्त आपल्या स्वतःसाठी. Oh, my dear people. होय माझ्या प्रियांनो, He shed his blood for us. त्याने आपल्यासाठी त्याचं रक्त सांडलं. Not for himself, for us, for the whole world. त्याने स्वतःसाठी नाही तर माझ्या प्रियांनो माझ्यासाठी, To redeem our तुमच्यासाठी, life, my संपूर्ण dear जगासाठी. people. To redeem, to cleanse our life with his blood. की सर्व संपूर्ण जगाचा उद्धार करण्यासाठी, प्रत्येकाला पापापासून मुक्तता My dear मिळवण्यासाठी. people. तर माझ्या प्रियांनो, Remember what Jesus did and see his body full of blood was bruising from his body, my dear people. तर आठवण करा की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं आणि त्याच्या शरीराचं मर्म ओळखून And त्याचे say सेवन करा. and confess, Lord, I will live for your blood and I will glorify, I will live for others by your blood. आणि प्रभूला सांगा आणि कबुली द्या की होय प्रभू, मी स्वतःसाठी न जगून मी इतरांसाठी व प्रभू तुझ्यासाठी मी जगेन, Thank you. तुझ्या रक्ताद्वारे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू, In Jesus' name. येशूच्याच नावात. All those taken in must have water baptism can partake of this cup. ज्या कोणाचा पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला आहे, फक्त त्यांनीच या प्याल्यातून सेवन करावे. And just we you're just ready, we'll have just small stanza, my dear people. आणि जसं तुम्ही जे तयारी करता तो प्रत्येक छोटस एक कडवं होईल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. God bless your name. प्रभू नाव धन्यवाद देतो, तुझ्या नावाला आशीर्वाद देतो प्रभू. सारा चुकाया दान, सारा चुकाया दान. शांति दिलाई यीशुला, शांति दिलाई यीशुला, मुक्ति दिलाई यीशुला, शांति दिलाई यीशुला. Holy people, as you're holding this cup, remember what Jesus did, and you shall all drink it as a family. तर माझ्या प्रिय, जसं तुम्ही हा प्याला हातात धरून ठेवलेला आहे, तर तुम्ही त्याची आठवण करा आणि आपण एक कुटुंब या नात्याने आपण एकत्रित सेवा Ask करूया. forgiveness from God. परमेश्वराकडे क्षमा मागा. He will cleanse. He's a God of righteousness. He'll cleanse us all our sins, my dear people. त्याच्या धार्मिकतेने तो आपल्या प्रत्येकाला क्षमा करून तो आपल्याला शुद्ध करेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद प्रभू Lord, पिता. all have taken in a worthy manner. प्रभू, आम्ही सर्वांनी योग्य रीतीने सेवन I केलेलं आहे. pray, bless them, O Father God. प्रभू, मी प्रार्थना करतो सर्वांना आशीर्वादित कर, त्यांना आरोग्य दे Bless them. आणि आशीर्वादित कर. Thank you. धन्यवाद पिता प्रभू. सर्व गौरव तुलाच प्रभू, Jesus. येशूच्याच नावात. Praise the Lord. हालेलुया. My dear people, it's a message of God. Bless you. God bless you. Share the testimony. Don't forget that next week is a really more we can learn, my dear people, what God wants to speak to our life. Don't miss it and be that. Be in prayer, be in the worship, and don't hear any voice. Hear the God's voice, and God will bless you. तर माझ्या प्रियानं देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे, स्पर्श केलेला आहे, तर त्याच्या गौरवासाठी तुमची साक्ष बनवून तुम्ही पाठवून द्या. आणि त्याचबरोबर पुढच्या आठवड्यात देखील कोणी विसरू नका, कारण पुढच्या आठवड्यात आपला अजून खोलवर परमेश्वर आपल्याशी बोलणार आहे. आणि त्याच्या प्रार्थनेत राहावा, स्तुती आराधनेमध्ये राहा. दुसरी कोणती वाणी न ऐकता फक्त परमेश्वराची वाणी God ऐका. bless you. देवबापा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव.